वडवणी येथील मी सर्वच बंजारा बांधवांना खूप त्यांचं अभिनंदन करतो की चांगलं त्यांनी मेळाव्याचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे। इथले आमदार आमचे ज्येष्ठ नेते सन्माननीय प्रकाशदादा सोळंकी साहेब असतील आणि सर्व कार्यकर्ते असतील त्यांचं पण मी आभार व्यक्त करतो की चांगल्या कार्यकर्त्यांनी इथे घेतलं। वन नेशन वन रिझर्वेशनचा विषय हा मी आमची ऑल इंडिया बंजारा सेवा संघाची जेव्हा बैठक होते छत्तीसगड असो गुजरात असो प्रत्येक जागी मी हा मुद्दा तिथे मांडलोय। याच्यात काही बदल करणं गरजेचं आहे ते आम्ही आमच्या समाज स्तरावर जेव्हा बसू तेव्हा त्याची मांडणी करून त्याचं समोरचं कशी दिशा असेल ते ठरवू। राऊत खरं पाहिलं तर या ठिकाणी महाराष्ट्रात भगवा आतंकवाद म्हणून मालेगाव बॉम्बस्फोटाची चर्चा विरोधकांनी केली होती। आज त्या प्रकरणातील जे आरोपी होते त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली, कसं पाहता येईल? ते मी पूर्ण सविस्तर बातमी बघितलेली नाही पण मला आता थोडस माहिती झालंय की त्यांना निर्दोष मुक्तता दिलेली आहे म्हणून मला एकदा पूर्ण बातमी बघावं लागेल त्यानंतर त्याच्यावर भाष्य करेल। आता धनंजय मुंडेंच्या नावाची पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी चर्चा होते, ऐकूनच काय वाटतं तुम्हाला आणि याकडे कसं? धनंजय मुंडे साहेब हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत। मला मी पहिल्यांदा जेव्हा निवडून आलो होतो तेव्हा त्यांनी पहिलं अधिवेशन जेव्हा नागपूरला झालं तेव्हा आम्ही सर्व पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांना त्यांनी मार्गदर्शन करून एक कार्यशाळा सारखं आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। म्हणून ज्येष्ठ नेते आहेत, आमच्या मनात त्यांचा आदर आहे आणि पक्षश्रेष्ठी जर त्यांच्याबद्दल विचार करत असेल तर मी स्वागत करत पाहिलं तर आता जर प्रॉपरचा विचार केला तर या ठिकाणी मुंडे जे दिवंगत गोपीनाथराव मुंडे असतील पंकजा मुंडे असतील त्यांचे खंदे समर्थक म्हणून राजाभाऊ मुंडे बाबरी मुंडेंकडे पाहिलं जात होतं, मात्र ते आता आपल्या गटात सामील होत आहेत, मोठी ताकद आपल्या सोबत येते, काय वाटतं? तुम्ही लोकसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेची झाली तेव्हा राणे साहेब असतील त्यांचा मुलगा असेल तो भाजपमध्ये होता, मग नंतर शिवसेनेतून तिकीट दिली। म्हणून माझं मत आहे की याला महत्व नाही, तुम्हाला तुमचं स्थानिक राजकारण काय आहे काय फायद्याचं आहे त्याला महत्व आहे आणि महायुतीतच काम करायचं आहे। म्हणून मला नाही वाटत नाही आता गट आणि तट नाहीये, महायुती म्हणून काम करतोय तिथे आपल्याला सर्वांना अधिकार आहे आपल्या पक्षाला वाढवण्याचा। मला काही असं निदर्शनात आलेलं नाही, माहिती घेतो आपण।